नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय बेसन पिठाचा वापर करून अतिशय टेस्टी असं क्रीमी लसूणी पालक. आता त्यासाठी आपण काय साहित्य घेतलं आहे ते पाहूयात. रंग पाहू शकता, हा ओरिजिनल रंग आहे, अजिबात रंग वापरलेला नाही. पाणी इथे आपण उकळून घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि आता त्यामध्ये आपण हा जो पालक घेतलेला आहे, कोवळा पालक घ्यायचा आणि तो आपण एक जुडी पालक यामध्ये ॲड केलेला आहे. उकळत्या पाण्यामध्ये आपण पालक छान असा ब्लांच करून घेणार आहोत. ब्लांच करायचा म्हणजे आपण या गरम पाण्यामध्ये 1-2 मिनटं फक्त 2 मिनिटं पण नाही, अगदी 1 मिनिटभर उकळलेलं आहे पाणी, पाहू शकता. फक्त हलवून घ्यायचा आणि नंतर आपण तो गाळून घ्यायचा. असं केल्याने पाहू शकता कलर असा खूप छान इंटॅक्ट राहतो आणि आपला पालक थोडा शिजला देखील जातो. आता आपण लगेच चाळणीवर घेऊन तो गाळून घ्यायचा आहे आणि यावर लगेचच कलर छान आपला जसाच्या तसा आहे तसा राहण्यासाठी त्यावर थंड पाणी ओतून घ्यायचं आहे. थंड पाणी आपण जे ओतून घेतलं आहे त्यामुळे छान असा कलर आपला आहे तसाच हिरवागार राहतो पालकचा. गाळून घेतलं सगळं पाणी त्यातलं आणि आता बाजूला ठेवलं आहे आपण. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक आपला जो आहे तो घ्यायचा आहे आणि त्यात थोडं मीठ ॲड करायचं आहे आणि अगदी एक थोडा असा पाव चमचा म्हणजे 1 चिमूटभर असा सोडा, खाण्याचा सोडा, म्हणजे त्याने देखील आपला हा जो कलर आहे तो इंटॅक्ट राहण्यामध्ये मदत होते. सोडा ॲड केला आहे आपण. आता आपण हे वाटून घेणार आहोत. पाहू शकता किती छान रंग आलेला आहे. आता पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, जिरे आपण ॲड केलेत त्यात. आधी पाव चमचा घेतले होते मी, आता त्यात आणखी थोडे ॲड करणार आहे मी. जिरे व्यवस्थित टाकायचे, जिऱ्याची फोडणी छान लागते या भाजीला. थोडे ॲड केलेत मी आणखीन. तुपाची फोडणी देखील तुम्ही करू शकता, मी तेलाची केली आहे. जिरे तडतडल्यानंतर लगेचच लसूण भरपूर वापरायचं आहे या भाजीला. मोठे 2 चमचे भरून किंवा मी 15 ते 20 पाकळ्या घेतल्या आणि त्या छान ठेचून घेतलेल्या आहेत. यावेळी ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये तेल फक्त मी तापवून घेतलं होतं आणि त्यानंतर गॅसची आच आपण एकदम मंद केलेली आहे. अजिबात कुठलाही पदार्थ यातला जळला नाही पाहिजे, अदरवाईज भाजीची टेस्ट पूर्णपणे खराब होऊन जाते. इथे पाहू शकता तुम्ही 6 ते 7 मिरच्या, हिरव्यागार ज्या मिरच्या असतात आपल्या गावठी मिरच्या, त्या ठेचून घेतल्या मी आणि त्या यामध्ये ॲड केलेल्या आहेत. कारण ही भाजी तिखटच छान लागते, कारण ह्याच्यामध्ये आपण क्रीम ॲड करणार आहोत. मिरची आणि लसूण आपण परतून घेतल्यानंतर लगेचच कांदा ॲड केला आहे मी आत्ता आणि एक छोटा कांदा तो छान बारीक चिरून घेतला एका जोडीसाठी. मध्यम आकाराचा कांदा आणि तो मी याच्यामध्ये बारीक चिरून ॲड केलेला आहे. छान हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित. मीठ आणि साखर ॲड केलं आहे मी. असं केल्याने आपला कांदा पटकन शिजतो, मऊ होतो आणि पटकन शिजतो तो. चवीपुरती साखर देखील मी ॲड केली, पाहू शकता. अगदी थोडीच ॲड करायची. आता मी यामध्ये 2 चमचे बेसन पीठ ॲड केलेलं आहे.
यामुळे आपली जी पालक जो आपला नंतर शिजल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी खूप छान दिसते, थिकनेस खूप छान येतो आपल्या या भाजीला आणि टेस्ट देखील छान होते भाजीची. कसुरी मेथी अगदी पाव चमचा ॲड केली आहे, यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते. कसुरी मेथी आवर्जून ॲड करा, नाहीतर मग नुसती आपली जी मेथीची भाजी असते पालेभाजी ती आपण यामध्ये नुसती अगदी थोडी एक 8-10 पानं जरी ॲड केली, फ्रेश पानं, तरी ती देखील छान लागतात यामध्ये. छान सगळं परतून झालं आहे आपलं, बेसन देखील छान परतलं गेले. आता मी अर्धा चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट ॲड केली आहे. या गोष्टीचाही आपल्या म्हणजे ही जी पेस्ट आहे हिचा देखील आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो. या सगळ्या गोष्टी खूप छान परतल्या गेल्या पाहिजेत, अगदी मंद आचेवर. अजिबात घाई करायची नाही, कोणतीही गोष्ट अगदी जळायला नको. पाहू शकता आता यात भाजी आपण किती आपला रंग छान आलेला आहे ही ॲड केलेली आहे. आता यात पाणी ॲड करून घ्यायचं आपल्याला. आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आपण करून घ्यायची. ही भाजी भातावर म्हणजे जिरा राईस जर केला आपण त्यासोबत देखील खूप छान लागते, कारण याची क्रीमी कन्सिस्टन्सी असते. आता आपण यामध्ये क्रीम, दही वगैरे सगळं ॲड करणार आहोत, त्यामुळे छान अशी क्रीमी कन्सिस्टन्सी येते याला. त्यामुळे ती रोटी, चपाती तिखट असते, त्यामुळे भाकरीसोबत देखील छान लागते. दही टाकलं आहे 1 चमचा, एकच छोटी गड्डी आहे माझी म्हणून मी 1 चमचा, तुम्ही किती करणार आहात त्याप्रमाणे तुम्ही या प्रपोर्शनमध्ये ॲड करू शकता. आणि आता 1 चमचा क्रीम ॲड करणार आहे मी. क्रीमने खूप छान टेस्ट येते या भाजीला. धणे जिरे पूड अर्धा चमचा फक्त, आणि गरम मसाला देखील अर्धा चमचा, फक्त फ्लेवरसाठी ॲड केलेलं आहे मी हे. आता हे पाहू शकता कलर किती छान आला आहे. क्रीम आणि दही हे टाकल्यामुळे थोडासा कलर चेंज झाला आहे, पण तरीही कलर आपला इंटॅक्ट आहे. लसूण देखील किती छान दिसतात त्यावर. आता आपण फोडणी करतो आहे. फोडणीसाठी इथे देखील तुम्ही तूप वापरू शकता. तेल घेतलं आहे मी आणि जिरे तडतडले की लगेच लसूण ॲड करायचा, अजिबात वेळ न घालवता. आणि लसूण लगेच आता हे काढून घ्यायचं, फार अजिबात जळायला नको. आपलं तेल तापलेलं होतं त्यामुळे व्यवस्थित झालेलं आहे. लसूण लगेच भाजीवर ॲड करून घ्यायचा. पाहू शकता इतकी थिक भाजी मी ठेवणार आहे. कलर पाहू शकता किती छान आला आहे तो. लाईटमुळे थोडंसं वेगळा दिसतो कलर, पण नंतर आपल्याला ॲक्च्युअल खूप छान दिसतो हा कलर. हा कलर अगदी कोणताही कलर न वापरता हा ओरिजिनल कलर आलेला आहे. थँक्यू.